लाडकी बहिणीसाठी एक महत्त्वाचा आणि आनंदाची बातमी. महिलेला आता 1500 रुपयाच्या ऐवजी 2100 रुपयाचा हप्ता हा मिळणार आहे. परंतु यामध्ये कोणत्या महिला पात्र केल्या जाणार आहेत, कोणत्या महिला अपात्र केल्या जाणार आहेत, एकंदरीत हे पैसे कधीपासून जमा केले जाणार आहेत, याचाच आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, मी गणेश ठाकरे, कृषी न्यूज या YouTube चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच एक वेळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन सुद्धा ऑन करून ठेवा, जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे मिळत राहतील. तर मित्रांनो, चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ. मित्रांनो, एकंदरीत महिलेला सुरुवातीला 7,500 रुपये आतापर्यंत मिळालेले आहेत. ज्या महिलेचे आधार कार्ड लिंक आहेत अशाही महिलेच्या खात्यावर हे पैसे जमा करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर जे महिला पेन्शनधारक आहेत, नोकरीधारक आहेत, अशाही महिलांच्या माध्यमातून काही फॉर्म भरण्यात आले होते, त्याही महिलेच्या खात्यावर हे पैसे जमा करण्यात आले होते. परंतु आता काही 5 नियम लावण्यात आलेले आहेत, अटी लावण्यात आलेले आहेत. काही महिला यामध्ये नापात्र केल्या जाणार आहेत. आता ह्या महिला कोणत्या असणार आहेत? मित्रांनो, ज्या पद्धतीने नोकरीधारक असतील, ज्या घरचे मालक असतील, ते नोकरी आहेत, शिक्षक आहेत, बऱ्याच महिलांच्या माध्यमातून तशा प्रकारचे फॉर्म भरण्यात आले होते. अशा महिला यामध्ये नापात्र केल्या जाणार आहेत. आता दुसरी जी अट आहे ती अशा प्रकारे, एका घरात जर 3 महिला असतील तर त्या 2च महिलाला पैसे मिळणार आहेत. एका महिलेचे पैसे हे नापात्र केले जाणार आहेत. ज्या राशन धारकामध्ये एका घरात कुटुंबात 3 महिला असतील, एका महिलेचे पैसे हे नापात्र केले जाणार आहेत, तर 2 महिला यामध्ये पात्र केले जातील. त्याचबरोबर आता तिसरी अट अशी आहे, ज्या महिलेकडे एका घरात कुटुंबाकडे 5 एकराच्या वरती जमीन आहे, अशा महिलेचे सुद्धा पैसे आता नापात्र केले जाणार आहेत. म्हणजे ही महिला पूर्णपणे नापात्र केले जाणार आहे. या महिलेला एकही रुपया मिळणार नाही. कोणत्याही घरातील 1 असो, 2 व्यक्ती असो, 3 व्यक्ती असो, महिला असतील, त्या महिलेच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार नाहीत. तिथून पुढे हे पैसे बंद केले जाणार आहेत. कदाचित ते पहिले पैसे आहेत ते सुद्धा रिटर्न घेतले जाऊ शकतात. आता इन्कम टॅक्स पेअर जे आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा नोकरीधारक आहेत, व्यावसायिकधारक आहेत, जे इन्कम टॅक्स भरतात, अशाही महिलेचे आता हे पैसे बंद केले जाणार आहेत. त्या महिलेला सुद्धा पैसे हे मिळणार नाही. आता मित्रांनो, 5वी जी अट आहे ती म्हणजे 2.5 लाखाच्या वरती ज्या महिलेचं उत्पन्न आहे, ज्या घरातील उत्पन्न आहे, अशा महिलेचं, त्या घरातील व्यक्तींचं, या महिलेचं पूर्णपणे पैसे बंद केले जाणार आहेत. आणि सर्वाधिक महत्त्वाची बातमी म्हणजेच ज्या महिलेला आतापर्यंत 7,500 रुपये मिळाले, अशाही महिलेला, ज्या रेग्युलर आहेत, ज्या कोणत्याही प्रकारच्या योजनेतून फायदा घेत नाहीत, निराधार नाहीत, किंवा त्यांच्याकडे शासकीय योजनेचे कोणत्याही प्रकारचे पैसे मिळत नाहीत, अशा महिलेला मात्र 1500 रुपयाच्या जागी 2100 रुपयाचा हप्ता हा मिळणार आहे. परंतु त्या 1500 रुपयाच्या ऐवजी 2100 रुपये हप्ता मिळण्याकरता दुसरी रक्षाबंधनच्या टायमाला हे पैसे मिळणार आहेत. परंतु ज्या महिला रेग्युलर आहेत, ज्या महिलेच्या खात्यावर व्यवस्थितपणे पैसे मिळतात, कोणत्या प्रकारचा इन्कम टॅक्स नसेल किंवा 2.5 लाखाच्या आतले उत्पन्न असेल, जे नियम अटी असतात त्या अटीच्या आत ज्या महिला बसतात, त्या महिलेला मात्र 1500 रुपयाचा हप्ता हा लवकरच वितरित केला जाणार आहे. वित्त मंत्रालयाच्या माध्यमातून त्याचा निधी आहे तो राज्य सरकार तयार करेल आणि त्यानंतर त्याचा पैसे त्या महिलेच्या खात्यावर लवकरच ट्रान्सफर करेल. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला काय वाटते व्हिडिओमध्ये सांगा, कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. जय शिवराय.